बोर्डी सीसी आणि सफाले. बोर्डी सीसी आपल्या संघाचे एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. बोर्डी सीसी. स्ट्राइक पे बैट्समैन 1 बैट्समैन 2 डालो ना, नाम बताए ना भाई, नाम क्या स्ट्राइक पे. भाई तो पूछ लो, आप ही भाई हो जो हमारे हो, आप ही. बोर्डी बॉलर नेम. स्वरूप. स्वरूप. नॉन स्ट्राइकला कोण आहे रे? स्ट्राइकला सारंग आहे आणि नॉन स्ट्राइकला बोर्डी. आपला एक 12th मॅन पाठवायचा आहे. बोर्डी. आजचा दिवशीचा प्लॉट नंबर 2 ला हा दुसरा सामना आहे. स्वरूप. मेरा थोड़ा हाँ मैं हिंदी है ना तो मेरा. पहिलाच चेंडू पॅडवर मारलाय. अंपायरचा इशारा नॉट आउट. स्वरूप यांचा सामना करत आहेत सारंग. ते पण खेळाडू. खिलाडी क्या बोलते हैं? खेळाडू. खिलाडू. दुसरा चेंडू वाईटचा इशारा अंपायरचा. टीमचा खाता चालू झालाय. थोड़ा हिंदी थोड़ा मराठी ट्राय करना है. पहिला ओव्हरचा दुसरा चेंडू. स्वरूप गोलंदाजी मार्गावर. हा मस्त कव्हर ड्राईव्ह मारलाय परंतु फिल्डरचा हाताला. निर्धाव चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू. पॉवर प्ले चालू आहे परंतु एक पण बाउंड्री नाहीत आलीत. नॉन स्ट्राइकला सोहम.
परत एक चेंडू टॅप करून धावलेला आहेत बॅटानी पहिला रन बॅटानी. चार चेंडू एक धावा. पहिल्या ओव्हरच्या अंतिमचा चेंडू सोहम यांच्यासाठी. पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 3. गोलंदाजी मार्कावर परेश ठाकूर. त्यांचा सामना करेल सोहम. बस भाई. पहिला चेंडू जरा शॉर्ट बॉल होता पण रूम नाही भेटला.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 बोर्डी संघाची. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते स्वरूप. स्ट्राईकला आहेत ते सारंग. नॉन स्ट्राईकला आहेत ते सोहम. पहिला चेंडू घेऊन स्वरूप सारंग ह्यांना. बघूया सारंग आपल्या संघासाठी. बघूया स्ट्राईकला आहेत ते सारंग आणि सुंदर चेंडू स्वरूप ह्यांचा. दुसरा चेंडू स्वरूप यांचा सारंग यांना. बघूया सारंग आपल्या संघासाठी काय करतायत. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 15. तिसरा चेंडू स्वरूप यांचा सारंग याला. आणि सुंदर फटका पाहायला मिळतो तो सारंग ह्यांच्या बॅट मधून. बघूया किती धाव घेत आहेत. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झालेली ती 17. चौथा चेंडू चौथा चेंडू घेऊन स्वरूप सारंग ह्याला. आणि सुंदर फटका पाहायला मिळतो तो सारंगच्या बॅट मधून आणि सीमारेषा पार चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झालेली ती 21. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती सारंगच्या बॅट मधून. पाचवा चेंडू स्वरूप यांचा सारंग याला. आणि सुंदर चेंडू पाहायला मिळतोय तो स्वरूप यांचा.
शेवटचा चेंडू, लास्टचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू स्वरूप यांचा. बघूया स्वरूप काय करतोय. आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय तो सारंगच्या बॅट मधून. सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झालेली ती 25. 3 ओव्हर 25 धावा बोर्डी संघाच्या. थोडीशी घाई करायची आहे. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते परेश. धावसंख्या झालेली आहे ती 25. 3 ओव्हर. स्ट्राईकला आहेत ते सोहम. परेश यांचा पहिला चेंडू. सोहम याला. पहिला चेंडू परेश यांचा. सोहम याला. बघूया सोहम आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सुंदर चेंडू बघायला मिळतोय तो परेश यांचा. स्ट्राईकला आहे तो सोहम. परेश यांचा दुसरा चेंडू. सोहम याला. आणि सुंदर चेंडू पाहायला मिळतो परेश यांचा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मोलाल यांचं. धावसंख्येत 2 ने भर. एक शॉर्ट रन आलेले आहे. धावसंख्येत 1 ने भर. स्ट्राईकला आहे तो सोहम.
परेशांचा सुंदर चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. आणि सारंग यांचा सुंदर फटका पाहायला मिळतो. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते. अजिंक्य यांचं शेवटचा चेंडू परेशांचा. स्ट्राईकला आहेत ते सारंग. बघूया शेवटचा चेंडू. आणि सुंदर चेंडू पाहायला मिळतो तो परेशांचा. ओव्हरची झालेली आहे समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावफलकावरती. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित 12वं पर्व आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीगचा दुसरा सामना सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर मात्र बोर्डी संघाने प्रथम फलंदाजी घेतली आणि 4 षटकांमध्ये धावफलकावरती धावा ठेवल्यात 29 आतापर्यंत. त्यांच्या विपक्ष आपण सफाया संघाला पाहतोय. चला तुमचा एक्स्ट्रा प्लेअर ऑलरेडी अवेलेबल आहे. धावांचा विचार केला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. यस सर, 1 शॉट ऑलरेडी कॅल्क्युलेट केला गेलाय. एक अतिरिक्त खेळाडू आपला ऑलरेडी जॉईंट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नीलला इंट्रोड्यूस केलं गेलं. या चेंडूवरती सुद्धा फटका चांगलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट रिझन वरती क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येतोय तिथे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील समाप्त झालाय.
कडसिवचा फटका खेळलाय तिथे अलॉंग द कार्पेट क्रॉस बॅटेड स्ट्रोक चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी. अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉटम हँडचा चांगला वापर घुटना टेक फटका आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट स्टाईल मध्ये पाहायला भेटलाय. परंतु आता मात्र इनोव्हेटिव्ह शॉट तिथे आपण पाहतोय. व्हाईट बॉलचे संकेत इथे पंच देत आहेत. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं चेंडू कमी बाउन्स झालाय. अनइव्हन बाउन्स इथे पाहायला मिळालाय. $37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली तिथे लेटकट करण्याचा प्रयत्न. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 38 नो लॉस. रतीशला इंट्रोड्यूस केलं गेलं त्याच्या विरुद्ध समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑन ला. इथे मात्र पंच बीमर घोषित करतायत No+2. फ्रीडचं सुद्धा संकेत येत आहेत. फ्रीडचे संकेत दिले गेलेत पंचांच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळून काढले तिथे. एका धावेने धावफलक पुढे जाणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षण राहिलंय तिथे. बघता बघता 2 धावा झाल्यात. मनीष होता चांगली फेकी सुद्धा त्याने दाखवली आहे. इथे मात्र थोडासा शॉर्ट बॉल होता परंतु कमी बाउन्स झाला.
मिड विकेट रिझन वरती होते चुकी. चेंडू निघून जातोय. आपल्या मुख्य व्हीआयपी डायसला सलामी देणारा चौकार 4. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल 49 ऑन द स्कोर कार्ड. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही 6व्या षटकातील बाकी आहे. आक्रमक फलंदाजी करताना आपला फलंदाज सौरभ सावे दिसतोय. 18 चेंडू 24 धावा. दुसऱ्या बाजूला टीम लिस्ट भी नंबर भी मैंने ऐड नहीं किया, सब वो ऐड है, सिर्फ मैं स्कोरिंग कर रहा हूँ. सारंगला आपण पाहतोय. इथे षटक समाप्त होईल. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक 51 या स्कोर कार्ड वरती. अजून एकही गडी पास झाला नाहीये. तर आतापर्यंत या स्पर्धेची वन ऑफ द हायेस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीगचं 12वं संस्करण. बॉलिंग मार्क वरती प्रथमला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत. व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. प्रयत्न झालेत. संपर्क तितका चांगला नव्हता. एलिव्हेशन जास्त, उंची जास्त, परंतु डिस्टन्स कमी कव्हर केलं गेलं. पुन्हा एकदा आपण पाहिला चांगला फटका तिथे पाहायला मिळाला आहे. दोन्ही बॅटर्स चांगली फलंदाजी करतायत. अजून एक सिंगल. $55 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लेट कट केलंय तिथे. डीप थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथे ऑलरेडी प्लेस्ड आहे.
इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने गेलाय. हिट द डेक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तिथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पुरवला गेलाय. रन आउटच्या रूपामध्ये लागतोय झटका. गॉन. पहिला झटका, पहिला हादरा लागतोय. सारंग बॅक टू द डगआउट. एक रन लिया ना. सात षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक. दूसरे रन पे आउट हुआ ना. 56 वरती लागतो पहिला झटका. करेक्शन 57 धावा धावफलकावरती आहेत कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये सारंग चांगला कॅमिओ. वेलकम बॅक. 57 धावा धावफलकावरती एक गडी बास झालाय. 7 षटकांची होती समाप्ती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय निकेत राऊत. इथे चांगला चेंडू आहे. चांगले आउटस्विंडिंग दिलेली पाहायला मिळाले तिथे आपल्याला. बॉटम हँडचा चांगला वापर. फ्लिक ऑफ द रिसचा चांगला वापर. डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धाव्यांसाठी येतो हा चांगला फटका. 4. थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. 4 मारा था सोम ने, फिर सिंगल लिया. चांगला डिफेन्स इथे पाहायला मिळालाय. या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत. एक चौकार जरी आला असला. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च झाल्यात. येणारे महत्वाचे 2 चेंडू अजून या षटकात बाकी आहेत. अजून एक चांगला बॉल. चांगली डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. या टप्पा पाहिल्यानंतर थोडासा चेंडू राईज झाला.
शेवटचा अंतिम चेंडू अजून या षटकातील बाकी चांगलं यष्टीरक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं, कारण रायझिंग डिलिव्हरीला कलेक्ट करणं इतकं सोपं नाहीये. अजून एक चांगला बॉल बॅटरच्या रीच पासून थोडासा लांब इनसाइड एज आणि सिंगल तिथे भेटणार आहे आणि सिंगल मिळाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 63 या स्कोर कार्डवर. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचतोय 63 या आकड्यावर एक गडीच्या मोबदल्यावर. बोर्डी बनाम सफळ असा सामना आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, थोडस जास्त वेळ घेऊ नका. आपण अजूनही शेड्यूल पेक्षा ऑलमोस्ट 1.5 आवर्स डिले आहेत मित्रांनो, थोडस आपण स्पीडअप करा. चांगला फटका इनसाइड आउटचा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय, फेकी करतोय आणि तिथपर्यंत एक धाव परिपूर्ण होते. परंतु काय अप्रतिम फटका तिथे पाहायला मिळाला आपल्याला. इनसाइड आउट, मिड ऑफला तर क्लिअर केलं होतं परंतु लॉंग ऑफला क्लिअर करणं शक्य झालं नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. सोहम बॅक टू द पवेलियन. चांगली खेळी करून मात्र सोहमला परतावं लागतंय आणि सौरभने टिपलाय तिथे एक चांगला झेल. स्वरूपने टिपलाय चांगला झेल. करेक्शन. 31 चेंडूमध्ये 26 धावांची 26 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी खेळली आहे. सोहमचा एक शॉर्ट केमी इथे समाप्त होतोय. आक्रमकता ही त्याची ओळख आहे. सातत्याने लॉंग ऑन लॉंग ऑफला डॉमिनेट केलंय परंतु यावेळेस त्याच ट्रॅप मध्ये त्याला फसवलं गेलं. 26 चेंडूमध्ये 31 धावांची ताबडतोड फलंदाजी. चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. फलंदाजाने ऑलरेडी मन बनवलं होतं की ऑनसाइडला खेळणार आहे. लेग बाईच्या रूपामध्ये धाव आहे. 65 ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 90 षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. एका बाजूला बोर्डी, त्यांच्या विपक्ष सफाळे.
धावांचा विचार केला धावफलक 65 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्टेप आउट करून खेळायचं होतं. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि धावफलकाचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलाय 65 या स्कोर कार्ड वर. इथे अजून एक चांगली आउटस्विंग पाहायला मिळाली आहे. षटकाची झाली समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला बोर्डी संघ जाऊन पोहोचतोय 65 या स्कोर कार्ड वर. शेवटचं अंतिम षटक अजूनही येणं बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करायचं लगेचच गोलंदाज आपण इंट्रोड्यूस करायचे. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. इथे मात्र थोडस फिंगर रोल केले होते चेंडू खाली आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला स्नेहन पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक थोडस धावफलकाचा जो आलेख वर्षा दिशेने जात होता त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम आता मात्र स्लॉकच्या गोलंदाजांनी केलंय. इथे अजून एक चांगला बॉल. 1 मोर डॉट डिलिव्हरी. शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. इथे अफाम पूल केलाय तिथे फटका चांगला आहे. वॉट अ शॉट. पहिला मोठा फटका येतो इथे आपल्याला अर्थातच 6 धावांचा इशारा पंचांचा. वॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन तिथे पाहायला मिळालं. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. क्लासिकल टायमिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि टायमिंगच्या जोरावरती नजाकतच्या जोरावरती येतो हा षटकार. $71. अजून एक शॉर्ट बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा पुल करायचं होतं. एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने झालाय आणि फेकी होईपर्यंत 2 धावा परिपूर्ण होणार आहेत. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आहे 73. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक
तिथे नाहीये, परंतु 30 सर्कल मधला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत मिड विकेट रिजन वरती प्रयत्न करेल. धावा झाला तिथे कंप्लीट. 3 धावा कंप्लीट होत आहेत. आणि धावफलक 3 धावेच्या जोरावरती जाऊन पोहोचेल तब्बल 76. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला. नहीं तो इतना सारा नंबर ऐड करते फिरेंगे हर बार. शेवटचा अंतिम चेंडू आहे या इनिंग मधला. पहिल्या डावामधला शेवटचा चेंडू. लेदर क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. हलक्या हाताने तिथे खेळून काढले. अजून एक सिंगल मिळणार आहे. इनिंग जी होती समाप्ती तब्बल 78चा पाठलाग करावा लागणार आहे. 70 इज अ टार्गेट. घेऊया शॉर्ट इनिंग ब्रेक, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे आणि बॅटर्स आपल्याला सुद्धा विनंती लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आपण ऑलरेडी शेड्यूल पेक्षा जास्त मागे चाललोय मित्रांनो. ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 2 आस आपण मागे चाललोय. एक मैच कैंसिल करा है. 78चं लक्ष समोर आहे. आपण पाहतोय सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित 12व पर्व या स्पर्धेचं वाडवल प्रीमियर लीगचे 12व सत्र 12व पर्व. सातत्याने या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. लेदर क्रिकेटची T10ची ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मॅच नंबर 2 एका बाजूला बोर्डी ज्यांनी प्रथम फलंदाजी करून चांगला धावफलक समोर ठेवलंय सफाळीच्या विरुद्ध. आता सफाळी संघाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये विजयश्री पटकवायचे. तर दुसऱ्या बाजूला बोर्डी संघाकडे चांगलं गोलंदाजी अटॅक सुद्धा ते एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. चला बॅटर प्लीज दाखल व्हा लगेच, जास्त वेळ घेऊ नका. बॅटर ऑलरेडी पंच पोहोचल्यात, फील्ड सेटअप झालाय, एवढा वेळ आपल्याला देण्यात येणार नाहीये. प्लीज बॅटर्स टाइम आउट. चला प्लीज बॅटर पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात, अदरवाईज आपल्याला कदाचित कारवाईला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे, कारण ऑलरेडी आपण डिलेड आहोत. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. प्लीज टाइम आउट द्या. पुढचे फलंदाज सुद्धा आपण रेडी राहायचे आहेत.
78चा पाठलाग करायचा आहे. रडम मध्ये थोडीशी चुकी आपण पाहतोय. आउटस्विंग करण्याचा प्रयत्न होता. इट द डेक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत, दंडित करतायत. वाईडने झाली सुरुवात. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल आपण पाहतोय. वाईडने सुरुवात केली, कारण आपण पाहिलं स्टार्ट घेतानाच कुठेतरी प्रणय लडखडला होता पहिल्या चेंडूवरती. तन्मयला आपण पाहतोय तिथे करेक्शन नावामध्ये आपण केलंय लगेचच. इथे मात्र स्लाइस केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे, चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. डीप पॉइंट वरून चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसतोय. क्लिअरन्स भेटेल का? तर यस, येतोय क्लिअरन्स. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. आकाशच्या फळीतून अ लॉंग द कार्पेट हा फटका आपण पाहिला. 38 सर्कलच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरतीच कुठेतरी धावफलकावरती, आता 6 धावा धावफलकावरती कोरला जाणार, कारण पहिले 2 बॉल वाईड आणि त्याच्यानंतर ऑफस्टिकच्या जास्त बाहेर रूम दिला गेला आणि त्या रूमचा फायदा उचललाय. हँड आय कॉर्डिनेशन तिथे अप्रतिम पाहायला मिळालं. इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. नजाकत बरा स्ट्रोक सिलेक्शन तिथे पाहायला भेटलाय. डीप थर्डमॅनला तिथे प्रयत्न होत आहेत, परंतु चेंडू निघून जातोय. अजून एक चौकार. काय फलंदाजी करताना आपल्याला आकाश दिसतोय. जसंच त्याला रूम भेटतोय त्या रूमचा पूर्णपणे फायदा त्याने उचललाय. नजाकत तिथे पाहायला मिळाली आपल्याला. रनआउटची संधी. दोन्ही गाड्या एकच ट्रॅक वरती होत्या, परंतु नॉन स्ट्रायकर एंड वरती थ्रो असता तर चित्र वेगळं असतं. इथे मात्र आपण पाहिला थोडंसं कमी चेंडू बाउन्स झाला. जो बाउन्स एक्सपेक्टेड होता तो बाउन्स भेटला नाही. तिथे अजून एक डॉट बॉल. धावांचा विचार केला धावफलक 10 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू अजून येणं इथून बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफूट वरती गेले. फलंदाज फक्त पुश केलंय आणि एका धावेने धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे 11 या स्कोर कार्ड वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 78चा करायचा पाठलाग. बोर्डी विपक्ष सफाळे असा सामना आपण पाहतोय. सफाळेला धावा करायचे 78.
इथे शॉर्ट बॉल त्याला केला लेट कट. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर होतो अलॉंग द कार्पेट आणि यस खूप चांगला क्षेत्ररक्षण तिथे राहिलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे तिथे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. इथे चांगली डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. या टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू. लेग 22 चे संकेत येतात पंचांकडून. आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 14 या स्कोर कार्डवर. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत सौरभच्या षटकातील झालाय. 78 चा करायचा पाठलाग इथे सफळ या संघाला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्ट्रेट आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. वन मोर डॉट डिलिव्हरी. अजून एक चांगला बॉल तिथे मनगडाचा वापर केला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मिसफील्डच्या रूपामध्ये दुसरी धाव घेणं शक्य झालं नाहीये तिथे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. इथे एक्स्ट्रा बाउन्स. पुन्हा एकदा सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज कुठेतरी पूल या फटक्यासाठी तयार होता परंतु थोडासा शॉर्ट बॉलचा वापर तिथे केला गेलाय. हिट द डेक पद्धतीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अजून एक डॉट बॉल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलाय 15 या स्कोर कार्ड वरती. 10 षटकांमध्ये 78 चा पाठलाग करायचा होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण तन्मयला पाहतोय. अटॅक कंटिन्यू ठेवण्यात आलं तन्मयचं. फुल लेंथचा चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक चांगला झेल तिथे आपण पाहतोय. चांगला झटका. बॅटर गॉन.
क्षेत्ररक्षकाचं आपण पाहिलं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स झालं की काय असं वाटलं होतं, परंतु चांगला झेल आपण तिथे पाहतोय. मीर तिथे होता चेंडू खाली. मनीष बॅक टू द पवेलियन गॉन. न्यू बॅटर रेडी राहायचं, लगेच दाखल व्हा प्लीज. पंधरा वरती लागतो अजून एक झटका. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. लावडा पील झाली आहे तिथे. या षटकामध्ये आल्या आल्यास तन्मयने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा मारा केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा लाऊड अपील झाली आहे. फलंदाजांना दुविधा मनस्थितीमध्ये तन्मयने ठेवण्याचं काम केलंय. इथे शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, स्टिकर वरती चेंडू लागलाय. बिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे चांगले राहिले आहेत, परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रयत्न करतोय आणि या पद्धतीच्या कॅचेस आपल्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. धावांचा विचार केला धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून एक डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन जागा बनवली होती, तिथे स्वतःला ऍडजस्ट केलं होतं, परंतु कव्हर रिजन वरती क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा तैनात आहे. अजून एक डॉट बॉलने होणाऱ्या षटकाची समाप्ती आणि धावफलकाचा विचार केला 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून येणाऱ्या 7 षटकांमध्ये 60 धाव्यांची गरज आहे. 42 चेंडूमध्ये अजूनही 60 धाव्यांची गरज आहे, म्हणजे मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे.
इथे प्रयागला इंट्रोड्यूस केलं गेलंय. व्यूह रचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय, परंतु फील्ड सेटअप थोडंसं वेगाने हलवा. इथे व्हाईट बॉलचे संकेत येतात पंचांच्या माध्यमातून. परागने सुरुवात इथे एक्स्ट्राच्या माध्यमातून केली आहे. प्रयागला आपण पाहतोय, प्रयागने सुरुवात. संकेत गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याने घेतलाय विकेट. गॉन. रतीशला जावं लागणाऱ्या तंबूच्या आसराला थ्रू द लॉंग ऑफ रिजन वरती खेळायचं होतं, परंतु मिड ऑफला एक चांगला झेल आपण टिपताना पाहिलाय. न्यू बॅटर मनालला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. धीम्या गतीच्या चेंडूचा वापर तिथे झालाय. अजूनही सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. हलक्या हाताने खेळून काढले तिथे ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. डी मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक धावेने धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र बाउन्सरचा वापर केला गेलाय. चांगलं कलेक्शन, चांगलं यष्टीरक्षण. वन मोर डॉट डिलिव्हरी
आणि धावफलक अजूनही स्थिरावलं 21 या स्कोर कार्डवर. स्ट्राईक एंड वरती आपल्याला मनाला पाहायला मिळतोय. इथून आपला गिअर बदलणं गरजेचं आहे. जरा मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल, टिकून राहायचं असेल, 78चा पाठलाग करायचा होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला आउट स्विंग, टप्पा पडल्यानंतर चेंडू सीम झाला बाहेरच्या दिशेने. अजून एक डॉट बॉल. धावांचा विचार केला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती तब्बल 21. थोडंसं स्पीडअप करा. बॉलिंग मार्क वरती आपल्याला मिहिर पाहायला मिळतोय. आणि याच्यात आहे ना एकच टीमचं दिलंय ना तुम्हाला. हा बी वाली ना ऑलरेडी. हा बोले इथे मात्र अलॉंग द कार्पेट बॉर्डरबँडचा चांगला वापर झाला. मिड विकेट रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले. चेंडू कलेक्ट केलं, फेकी केली आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे मात्र लाऊड अपील झाली तर खरी आहे. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले गोलंदाजी ट्रॅक वरून मिहिर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॅकलिफ्ट पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. जर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला असता तर कुठेतरी रनआउटची चित्र आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु सिंगल हिट मिळणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं फंबल झालं, परंतु एका धावेनेच समाधानी व्हावं लागेल. पाचवं षटक प्रगती पथावरती आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये गेलाय. डीप थर्डमॅन रिजन वरती चेंडू निघून जाईल का बघावा लागणार आहे. यस, चेंडू निघून जातोय. येतोय हा चौकार. 4. धावांचा विचार केला धावफलक धावून पोहोचणार आहे तब्बल 29 या स्कोर कार्ड वर.
येणाऱ्या 30 चेंडूमध्ये अजूनही 49 धाव्यांची गरज आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता. स्क्रॉच विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल तिथे मिळणार. 78 चा पाठलाग करायचा होता. एका बाजूला आपण पाहतोय बोर्डी त्यांचे विपक्ष सफाळे असा सामना सुरू आहे. 78 धावांचा पाठलाग करताना अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत. अजून एक चांगला बॉल, परंतु काय क्षेत्ररक्षण तिथे राहिलंय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु कव्हर रिजन वरती 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सौरभ. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण तिथून जर चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर कुठेतरी या चेंडूवरती चौकार कोरला गेला असता, परंतु तसं होऊ दिलं नाहीये. डाऊन द लेग साइड, डाऊन द लेग साइड. इथून मात्र जर आपण एक्स्ट्रा चेंडू हाताळले तर कुठेतरी धावफलकामध्ये आपल्याला उच्चांक येताना दिसणार आहे. 34 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्यात. 78 चा पाठलाग करायचा आहे. 6वं षटक प्रगतीपथावरती. चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 चेंडूचा खेळ अजून या षटकातील येणं इथून शेष आहे. इथे मात्र चांगला फटका. यावे चेंडू थांबणार नाहीये. थ्रू द कव्हर्स, लॉफ्टेड ऑफड्राईव्हचा फटका. चेंडू जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार 4 आणि या 4 धावेने धावफलक आपण पाहणार आहोत. आकाशच्या फळीतून आलेला चौकार. संघर्ष 38 थोडासा करत होता आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 38 या स्कोर कार्डवर. स्टेट बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. हाय बॅक लिफ्टने फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलक 38 या स्कोर कार्ड वरती आहे.
स्लाइस केलंय तिथे क्षेत्ररक्षकाने थोडस लेझी एलिगन्स दाखवलं. फेकी झाली आहे तिथे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. नॉन स्ट्रायकर एंड वरून लगेचच नो रनचा कॉल आला आणि त्याच्यामुळे धावफलक आता 39 या स्कोर कार्ड वरती. इक्वेशनचा जर विचार केला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. थोडस स्पीडअप करायचंय. 24 चेंडूमध्ये 39 ची गरज आहे. चला स्पीडअप करा थोडस प्लीज. चार धावा इथे येत आहेत. इथून मात्र लेग 2200 रुपयामध्ये धाव आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे परंतु नोमॅन्स लँड वरती चेंडू जाऊन पोहोचलाय. हा बॅकलिपने फटका खेळला तिथे चांगला मिड विकेट रिझन वरती चेंडू वन बाउन्स निघून जाणार आहे. ज्या मोठ्या षटकाची गरज होती तो मोठा षटक हाच आहे की काय ते बघावं लागणार आहे. कारण डावफलक आता चौकारने .48 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 78 धावांचा पाठलाग करायचा होता. आता मात्र येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 30 धावेंची गरज आहे. एका बाजूला बोर्डी तर त्यांच्या विपक्ष सफाळे असा सामना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाजी मार्क वरती आहे. आर्म बॉलचा तिथे झालाय वापर. बिग फाईट बिग बॅटल चेंडू आणि फळीचा कडवा द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा बॅकलिफ्टने मात्र आपण पाहिलं फुल केलाय तिथे. स्वतःला ऍडजस्ट केलं होतं बॅटरने तिथे.
विकेट काढण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आलाय, लॉंग ऑन दोघांचा आणि इथे जेल ड्रॉप. झेल ड्रॉप आणि तिथे धावा आल्या 2. इथे मात्र मोक्याच्या क्षणी झेल घेणं खूप जास्त गरजेचं होतं. चेंडू बराच काळ हवेत होता, दोन्ही खेळाडू पोहोचले सुद्धा होते. लॉंग ऑफच्या खेळाडूचे प्रयत्न तिथे फेल ठरत आहेत आणि त्याच्यामुळे 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 18 मध्ये आता 28 ची गरज आहे. 27 ची गरज, करेक्शन. 18 मध्ये 27 ची गरज, करेक्शन आहे. 18 मध्ये 27 धाव्यांची गरज आहे. चला थोडस स्पीडअप करा. 18 मध्ये अजूनही 27 ची गरज आहे. 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सौरवला इंट्रोड्यूस केलं गेलं. वैयक्तिक दुसरं षटक हातातोय सौरभ. पहिलाच बॉल आपण पाहिला लॉंग स्टॉप रिजन वरती 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने लेग 22 रूपामध्ये धावा वाचवल्या तिथे. इथे मात्र फक्त लेट कट केलंय, तिथे फटका चांगला आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक 54 या स्कोर कार्ड वरती आहे. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. रन आउटच्या रूपामध्ये हा झटका लागतोय. आकाशच्या जर फलंदाजीचा आढावा घेतला, तब्बल आपण पाहिला त्याच्या फळीतून धावा आल्यात आतापर्यंत. जर बाद होण्याच्या अगोदर 30+ ची महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्याचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 30+ कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. वेलबॅट या रनचेस मध्ये महत्वाची भूमिका त्याने निभावली, परंतु प्रखर उन्हामध्ये थोडासा आपण पाहिला रन आउटचा झटका लागलाय. चांगला फटका, कटचा चेंडू दणदण करत निघून जाणार आहे. आल्या आल्या मात्र चेंडूला पाठवलाय तिथे. मनल आपण पाहतोय ऑलरेडी स्ट्राईक एंड वरती होता. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती दाखल झालाय आणि या चौकाराने धावफलक 58 या आकड्यावरती अजूनही येणाऱ्या 20 धाव्यांची गरज आहे.
येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 धावेची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 14 मध्ये 20 ची गरज. इसको बोलते गलती और मैं जो कर रहा था ना वो करेक्शन करण्यात आलंय. 14 मध्ये 20 ची गरज आहे. चौदा चेंडूमध्ये अजूनही इथे मात्र हाय बॅकलिफ्टने हा सुद्धा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. इथे थोडंसं मिसफील्ड, कारण लॉंग ऑन वरून चांगलं डिस्टन्स कव्हर केलं होतं. अतिशय वेगाने धावा कंप्लीट होत आहेत. तिथे 3 धावा अतिशय चपळाईने दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केल्यात. समीकरण आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये आता 17 धाब्यांची गरज आहे. तेरामध्ये 17ची गरज. एका बाजूला सफाळे तर त्यांच्या विपक्ष बोर्डी असा सामना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. स्लाइस केलाय. वॉट अ शॉट. अप्रतिम कलात्मक फटका तिथे पाहायला मिळालाय. 4 धावा येत आहेत. समीकरणाचा आता मात्र जर आढावा घेतला 12 मध्ये 13ची गरज आहे. बारा मध्ये 13ची गरज. शेवटच्या चेंडूवरती आलेला स्लाइसचा चौकार मात्र धावफलकाला गती देऊन जातोय. सफाळे संघाला आता मात्र गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धावेंची. 12 मध्ये 13 धावेंची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा प्लीज प्लीज. 12 मध्ये 13ची गरज. थोडीशी घाई करायची. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑस्ट्रिकच्या थोडासा बाहेर. अजिबात चेंडू बाउन्सच झाला नाहीये. 22च्या रूपामध्ये ही धाव आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा मिग मोठा प्रहार. षटकार 6. धावांचा विचार केला धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे 72 या स्कोर कार्ड वर. अजून एक चांगला फटका थ्रू द कव्हर्स. काय फलंदाजी करताना आपल्याला फलंदाज दिसतोय. इथे मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न. फेकी सुद्धा थोडीशी खराब राहिली आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. 74 वरती धावफलक धावून पोहोचणार आहे.
इथे मात्र अजून एक 8 मध्ये 3ची गरज अजूनही आहे. सफाळे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचतोय. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होणार आहे आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 7 मध्ये अजूनही 2ची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार येईल का, काय फलंदाजी राहिली या संपूर्ण सामन्यामध्ये. एका बाजूला आकाश, त्यानंतर मात्र मनल, या दोन्ही बॅटर्सने खूप जास्त इम्प्रेस केले. आकाशची स्पेशली इम्प्रोवायझिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आहे तिथे आणि होतोय सक्सेसफुल. स्टँड अँड डिलिव्हर येतोय हा विजयाचा शंखनाद करणारा षटकारचा. आणि या सामनाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट 31 धावांची ताबडतोड फलंदाजी करणारा आकाश ठरतो या सामनाचा मॅन ऑफ द मॅच. चला SKCC विरार ब लगेचच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेच सुरुवात करायची आपल्याला.